नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आपला नेदरलँड्सचा प्रवास खूप सुंदर होता. तिकडे आपण ट्युलिप गार्डन फिरलो, जे की ते कॉकेनॉस एरियामध्ये सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे. आणि मग तिकडनं आपण रिव्हर क्रूज घेतलेली वर्ल्ड फेमस कॅनल मधून, जे युनेस्को लिस्टेड कॅनल आहे नेदरलँड्स मधलं. आणि आता आपण ब्रुसेल्सला चाललोय. ब्रुसेल्सला आपलं स्टे नाहीये. आपण ब्रुसेल्सला डे पूर्ण घालवणार आहोत आणि तिकडनं आपण लक्झेंबर्गला जाणार आहोत. तर नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. ब्रुसेल्सच्या मध्यभागी असलेलं ग्रँड पॅलेस हा जगातील सर्वात सुंदर चौकांपैकी एक आहे. इथल्या भव्य गिल्ड हॉल्स, टाउन हॉल आणि किंग्स हाऊस यांच्या कलात्मक वास्तुकलेमुळे हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. ग्रँड पॅलेस चौकामध्येच एव्हराट ते सर्केलस हे एक ब्रुसेल्सचे एक शूर आणि आदरणीय नागरिक होते, ज्यांनी 1356 साली फ्लेमिश सैन्याकडून ब्रुसेल्सची मुक्तता करून इतिहासात आपले नाव अमर केले. त्यांच्या स्मारकाला आजही पर्यटक शुभेच्छा आणि भाग्य मिळवण्यासाठी स्पर्श करतात. हेच तुम्ही पुढे जे ब्रॉन्झ स्टॅच्यू बघताय, हे तेच एव्हरट टी सर्केलस हे महान योद्धा होते. आपल्याकडचे काही व्हिडिओज करप्ट झाल्यामुळे आपले क्लिपिंग्स नाही आहेत, पण मी काही फोटोज ॲड करायचा प्रयत्न केलाय ब्रुसेल्सचे, ते तुम्ही पुढे बघालच. तर आपण ऑटोमियम बिल्डिंगमध्ये पण गेलेलो ब्रुसेल्समध्ये, ज्याची स्थापना 1958 साली झालेली. ब्रुसेल्सच्या वर्ल्ड एक्सपोसाठी, म्हणजे एक्सपो 58, त्याच्यासाठी ते बांधण्यात आलेलं. पण ते इतकं पॉप्युलर झालं की त्यांनी हे कायमस्वरूपी तिकडे ठेवलं आणि त्याला विज्ञान आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. ब्रुसेल्समध्ये अजून एक मजेशीर आकर्षण आहे, ते म्हणजे मॅनिकेन पीस स्टॅच्यू. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्थानिक लोककथानुसार एक लहान मुलाने शत्रूंच्या सैन्याच्या स्फोटकांवर लघवी केली आणि ते लघवी करून विझवले आणि शहर वाचवले. यामुळे धैर्य आणि खोडकरपणाचं प्रतीक मानलं जातं, म्हणजेच तो मॅनिकिन पीस स्टॅच्यू. हे तुम्ही आता फोटो बघालच याचा. यस, सो मंडई, यहाँ पे ब्लैक फॉरेस्ट ये क्यों कहा जाता है? बिकॉज ऑफ ये जो ट्रीज, फर एंड पाइन के आप ट्रीज देखते हैं, सो एक ग्रीनिश एंड ब्लैकिश कलर के आपको दिखाई देते हैं. यहाँ से 40 किलोमीटर्स लॉन्ग ये जो जर्नी अभी हम लोग कर रहे हैं, ये टीटीसी रीजन से होता है. एंड यहाँ पे श्वार्ज़वाल्ड, ये जर्मन वर्ड यूज करते हैं. श्वार्ज मीन्स फॉरेस्ट, ब्लैक फॉरेस्ट. एंड जर्मनी में फर्स्ट नोबेल अवार्ड जो एक्सप्रेस मशीन ये जो इन्वेंटेड की थी, तो फर्स्ट नोबेल अवार्ड ये जर्मनी को मिला था. उसके बाद यहाँ पे जर्मन डॉग्स, इनके लिए एवरी होटल्स में वगैरह फ्री एंट्री होती है. होटल्स, फ्लाइट में, जो भी डोमेस्टिक फ्लाइट में म्यूनिख टू फ्रैंकफर्ट वगैरह जर्नी करते हैं, तभी आप अपने साथ में जर्मन डॉग्स ये लेके जा सकते हैं. वर्ल्ड वॉर में ये ऑलमोस्ट जर्मनी, आपको सभी को पता रहेगा, ये ऑलमोस्ट खत्म हो चुका था. बट आज के तारीख में जर्मन ऑटोमोबाइल इंडस्ट्री में नंबर 1 पे है, क्योंकि आपको सभी को पता रहेगा ये जो फर्स्ट जो जर्नी करते हैं आप लोग ऑटोमोबाइल इंडस्ट्री, फ्लाइट जर्नी करते हैं, सो उसमें जो इंजन होता है, एंड सी का जो जर्नी करते हैं जेट इंजन, ये तीनों इंजन ये जर्मनी डिजाइन करती है. यस, म्हणजे मर्सिडीज बेंज, इसका सिंबल आपने देखा रहेगा. क्या है सिंबल मर्सिडीज बेंज का? ऑडी का तो 4 बैंगल्स अपने देखे रहेंगे. हाँ, ये BMW का ये सिंबल है. हाँ,
सर्कल यस निहाल जी यस कम हियर वेरी गुड कम हियर वेरी गुड फैन जैसा रहता है वेरी यस सो मंडे सिंपल है हाँ? ये सिंबल बनाने की भी कुछ तो रीजंस है मंडे आपने ज्योमेट्री पढ़ा रहेगा ये जो सर्कल दिखाया हुआ है मीन्स पूरा वर्ल्ड यहाँ पे 3 एरोज जो उन्होंने दिए हुए हैं ये जो काय बोलतात डिझाईन्स ह्याच्यासाठी केलं आणि आयडेंटिफाय की एक एरो हा वरती दाखवलेला आहे सो तो एअर 2 एरोज हे खाली दाखवलेले आहेत त्याचे जे रिझन्स आहेत एक बाय रोड अँड सी की वर्ल्ड मध्ये ह्या तिन्ही ज्या इंजिन्स वगैरे ज्या बनवल्या जातात नंबर 1 जर्मनी म्हणून तो सिंबल हा डिजाइन केला मर्सिडीज बेंज वाले 4 बैंगल्स अब देखते हैं ऑडी उसका क्या रीजन रहेगा कुछ तो रहेगा ना कि स्वतः आपली स्वतःची अपनी ब्रांड जब भी बनाते हैं यस मंडे आज होटल में जाने के बाद वाईफाई रहेगा तो ये होमवर्क रहेगा आता फक्त जर्मनीची जी हे आहे बॉन BONN कॅपिटल एक केले आता एंड जर्मनी में जो सबसे फेमस जो रिवर है उस रिवर का नाम है राइन रिवर RHINE राइन रिवर 1430 किलोमीटर लॉन्ग रिवर है मीन्स वो रिवर जर्मनी से स्टार्ट होते हैं स्विट्जरलैंड में आते हैं स्विट्जरलैंड वापस क्रॉस करने के बाद जर्मनी पूरा पार्ट कवर करती है यस सो स्विट्जरलैंड में वही तो राइन फॉल हम लोग जो विजिट कर रहे हैं आमच्या टूर लीडरनी खूप छान माहिती सांगितली. म्हणजे आम्ही जो ब्रुसेल्स टू लक्झेंबर्ग प्रवास करत होतो तर आपल्याला जे वाटेत ब्लॅक फॉरेस्ट लागतं त्याच्याबद्दल माहिती किंवा जर्मनीचं महत्व की त्याच्या कार्स किंवा ते इंजिन्स बनवतात वेगवेगळ्या ह्याचे किंवा आता मर्सिडीजचं महत्व सिम्बलचं खूप छान सांगितलं. थोडक्यात माहिती सांगायची लक्झेंबर्गची म्हणजे हा पश्चिम युरोपमधील एक लहानसा पण अत्यंत समृद्ध देश आहे. बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनी यांच्या सीमेवर बसलेला हा देश युरोपियन युनियन, नॅटो आणि संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य पण आहे. तर त्याची राजधानी म्हणजे लक्झेंबर्ग सिटी आणि इथे भाषा 3 बोलल्या जातात, लक्झेंबर्गिश, फ्रेंच आणि जर्मन. लक्झेंबर्ग पासून आपण टीटीसी सरोवर आणि ब्लॅक फॉरेस्ट रिजन बघायला निघालो. टीटीसी सरोवर हा ब्लॅक फॉरेस्ट प्रदेशातच आहे आणि साधारण 845 मीटर समुद्रपाटीपासून उंचावरती आहे. त्याचं महत्व म्हणजे हे जर्मनीतील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना म्हणतो आपण त्याला. आणि हे टीटीसी सरोवर हे हिमनदीमुळे तयार झालेला सरोवर आहे. आणि स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये श्वार्झवॉल्डर किर्शॉट म्हणजेच ब्लॅक फॉरेस्ट केक हा खूप फेमस आहे. हा आपल्याकडे पण मिळतो. आणि ब्लॅक फॉरेस्ट रिजन आहे ना हे कुकू घड्याळांसाठी फेमस आहे. ऍक्च्युली आम्ही पण विकत घेतलंय. तर हे मेकॅनिकल क्लॉक असतं की ज्याला तुम्हाला
वेट्स मॅनेज करून चावी द्यायला लागते. व्यवस्थित चालतं, त्याला काय बॅटरी वगैरे लागत नाही. आता आम्ही सुंदरच्या शॅफ हॉसन बोट राईडला चाललोय. तिथेच राईन फॉल्स नावाचा एक धबधबा आहे, जो जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवरती आहे. छान अनुभव आहे, तुम्ही आता पुढे व्हिडिओमध्ये बघालच. आणि तिथून आपण माउंट इटलिसला जाणार आहोत पुढे. आपली बोट राईड सुरू असताना आपण जेव्हा फॉल्सला अप्रोच होत होतो, राईन फॉल्सला, तेव्हा बऱ्यापैकी लाटा होत्या. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघालच. पण छान अनुभव होता. अशी काय बोट वगैरे अनस्टेबल होत नाही. मजा येते आणि नक्कीच हा अनुभव घ्यायला पाहिजे. वेदर तर चांगला आहेच, कारण आपण जर्मनी स्वित्झर्लंडच्या बॉर्डरला आहोत, तर छान वेदर आहे. आपण लक्झेंबर्ग मध्ये पण काही जास्ती वेळ घालवला नाही, त्यामुळे लक्झेंबर्ग वरून टीटीसी सरोवर आणि ब्लॅक फॉरेस्ट रिजन आपण इकडे डायरेक्ट आलो. त्यामुळे आम्ही तिकडचे क्लिपिंग्स जास्ती शेअर नाही केलेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आमचे काही फाईल्स करप्ट झालेले, त्यामुळे अनफॉर्च्युनेटली काही फोटोज मी टाकलेत व्हिडिओमध्ये. आपला प्रवास इकडेच संपतोय आजचा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमचे व्हिडिओज कसे वाटतायत.
पुढचा एपिसोड पण असाच इंटरेस्टिंग असणार आहे, याहीपेक्षा जास्ती, कारण थोडा तुम्हाला बर्फ बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून अँड थँक्स फॉर वॉचिंग.